ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर यामध्ये आता जे विद्यार्थी सेकंड इयरला असेल, थर्ड इयरला असेल किंवा कोणता विद्यार्थी फोर्थ इयरला असेल प्रोफेशनल कोर्समध्ये, तर ते विद्यार्थी त्यांचा फॉर्म कसा भरणार आणि फॉर्म रिन्यूअल कसा करणार, तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना रिन्यूअल फॉर्म सेकंड इयर विद्यार्थी, थर्ड इयर आणि फोर्थ इयर विद्यार्थी जेही अभ्यासक्रमासाठी शिकत असेल ते विद्यार्थ्यांनी फॉर्म या प्रोसेसनी भरायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जी साईट दिलेली आहे आपल्याला, ती साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। तर सर्वप्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर ते विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात, किंवा एखाद्या विद्यार्थ्याने जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे आयडी आणि पासवर्ड आहे, तो विद्यार्थी आयडी पासवर्ड टाकून लॉग इन सुद्धा करू शकतो। तर तुम्ही पहिले चेक करा की आपण या साईटवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, केले असेल तर लॉग इन करा आणि नसेल केले तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येतील। यामध्ये युजर नेम सेट करा, पासवर्ड सेट करा, ईमेल आयडी, मोबाईल नंबर रजिस्टर करा, OTPने कॅप्चा टाका आणि सेव्ह करा। अशा प्रकारे तुमचा जोही आयडी आणि पासवर्ड आहे हा क्रिएट होऊन जाणार। त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, आधारवरून एक OTP जाईल, तो OTP टाकून तुम्हाला लिंक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुमचा आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळून जाणार। आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर आपल्याला करून घ्यायचं आहे ते म्हणजे लॉग इन। त्यानंतर करायचं आहे तुम्हाला 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक, अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंटला, कारण हे ऑप्शन आहे तुम्हाला OBC, VJNT जे विद्यार्थी आहेत त्यांना, आणि पहिलं ऑप्शन SC कॅन्डिडेटला आहे। दोघांची फॉर्म या साईडवर भरल्या जात आहेत, त्यामुळे आपल्याला सेकंड नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला प्रोसीड ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे। बघू शकता प्रोफाईलमध्ये आल्यानंतर सर्वात पहिली स्टेप न चुकता ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे, ती म्हणजे इथे तुम्हाला एक्झिस्टिंगला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला आधारला सिलेक्ट करायचं आहे। एक्झिस्टिंग म्हणजे जे विद्यार्थी रिन्युअल आहे किंवा सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला असेल ते विद्यार्थी एक्झिस्टिंगमधून फॉर्म भरणार आहे। इथे कोणाची जर चूक झाली तर तुम्हाला फॉर्ममध्ये समोर प्रॉब्लेम जाणार आहे, त्यामुळे ही पहिली स्टेप व्यवस्थितरित्या क्लिक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथे तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, VJ, त्यानंतर NT, B, C, D जेही असेल, OBC असेल सिलेक्ट करा। त्यानंतर तुमची पोटजात, इथे तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका, कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलेली आहे तुमचे नाव टाका, कास्ट सर्टिफिकेट ऑथॉरिटी, आणि इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे। इथे ऑथॉरिटी म्हणजे कोणी दिलेलं आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर एक स्टॅम्प दिलेला आहे, त्या स्टॅम्पवरती त्यांचे नाव दिलेलं आहे, म्हणजे SDO आहे, तहसीलदार आहे। या प्रकारे इथे तुम्हाला डेट टाकायची आहे, कोणत्या तारखेला तुमची जी कास्ट सर्टिफिकेट आहे हे इश्यू झालेली आहे। त्यानंतर कोणालाही कास्ट सर्टिफिकेट नंबर, डेट वगैरे यामध्ये जर प्रॉब्लेम जात असेल कसे शोधायचे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर, व्हॅलिडिटी, डोमेसाइल सर्टिफिकेट, या प्रकारे तुम्ही संपूर्ण नंबर शोधू शकता। अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथे तुमची डोमेसाइलची इन्फॉर्मेशन, डोमेसाइल नंबर टाका, कोणी दिलेला आहे, तहसीलदार आहे, SDO आहे, इथे इन्सर्ट करा। इन्कम सर्टिफिकेटबद्दल विचारण्यात आलेलं आहे, इथे तुमच्या फॅमिलीची इन्कम किती आहे, म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला किती रुपयांचा तुम्ही काढलेला आहे तो तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या पेजवर संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्यायची आहे। जर माहिती ओके असेल तरच तुम्ही सेव्ह करा, किंवा एकदा परत संपूर्ण फॉर्म चेक करा, पहिल्या पेजवर तुम्ही व्यवस्थित लिहिलेला आहे का, डॉक्युमेंट्स नंबर वगैरे। जर सर्व ओके असेल तर तुम्ही सेव्हला क्लिक करा, पहिलं पेज तुमचं सेव्ह होऊन जाणार। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा परमनंट आणि लोकल ॲड्रेस दोन्ही ॲड्रेस तुम्हाला इथे इन्सर्ट करून घ्यायचे आहे। तर तुमचे जेही ॲड्रेस आहे, म्हणजे तुमचा जोही ॲड्रेस आहे तो इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे, तर इथे सुद्धा त्यांचा परमनंट आणि करस्पॉन्ड दोन्ही ॲड्रेस जेही असेल ते तुम्ही इन्सर्ट करा। इथे वडिलाचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे। ईमेल आयडी नसेल तर ईमेल आयडी कंपल्सरी नाही आहे, त्यामुळे मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी तुमचा टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल। अशा प्रकारे 3 नंबरचं जे ऑप्शन आहे म्हणजे पेज आहे हे सेव्ह करून घ्या आणि संपूर्ण माहिती एकदा चेक करा। जर संपूर्ण माहिती ओके असेल तर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता इम्पॉर्टंट पार्ट, तो म्हणजे करंट क्वालिफिकेशन। यामध्ये संपूर्ण विद्यार्थी मिस्टेक करत आहे, त्यांना भरपूर साऱ्या अडचणी येत आहे। तर यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही समजून घ्या की मी काय सांगतोय। बघा, यामध्ये तुम्हाला एखादा विद्यार्थी सेकंड इयर असेल, थर्ड इयर, फोर्थ इयर असेल, कारण हा फॉर्म रिन्यूअल आहे, यामध्ये फर्स्ट इयरचा विद्यार्थी नाही आहे, त्यांच्यासाठी जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे तुम्ही न्यू फॉर्म फिलअप करू शकता। सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरचे विद्यार्थी फॉर्म भरत आहे। एखादा विद्यार्थी थर्ड इयरपर्यंतच असेल, कारण त्यांची डिग्रीच थर्ड इयरपर्यंत असू शकते।
किंवा एखाद्या विद्यार्थ्याची डिग्री 4th इयरपर्यंत असू शकते. तर बघा, सेकंड इयरचा विद्यार्थी जर असेल तर यामध्ये सर्वात प्रथम त्यांना फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन ॲड करून घ्यायची आहे, त्यानंतरच ते सेकंड इयरची इन्फॉर्मेशन ॲड करेल. म्हणजे पहिलं वर्ष पास दाखवावं लागेल, सेकंड इयरला परस्युइंग काय म्हणजे शिकत आहे अशा प्रकारे. आणि थर्ड इयरवाला विद्यार्थी काय करणार आहे, पहिलं वर्ष दुसरं वर्ष पास दाखवेल, तिसरं वर्ष परस्युइंगमध्ये. यामध्ये आपण कसं फिलअप करायचं याबद्दलचं तुम्हाला संपूर्ण माहिती देणारच आहे. तर बघू शकता, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, ज्या ठिकाणी तुमचं कॉलेज आहे ते इन्सर्ट करा. क्वालिफिकेशन लेवल अंडर ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. स्ट्रीम इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, ॲग्रिकल्चर आहे, मेडिकल आहे, या प्रकारे तुम्ही मॅनेजमेंट आहे, MBA वगैरे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल, या प्रकारे तुम्ही यामध्ये ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ग्रॅज्युएशनवाले अंडर ग्रॅज्युएट सिलेक्ट करतील, पोस्ट ग्रॅज्युएशनवाले पोस्ट ग्रॅज्युएशनचं ऑप्शन आहे त्यांना ते सिलेक्ट करतील. त्यानंतर इथून तुमची स्ट्रीम झाल्यानंतर इथं कॉलेजचे नाव, कोर्स, जर कोणाची ब्रँच असेल फार्मसी असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग असेल तर ब्रँच, ॲडमिशन टाईप तुम्हाला ते येऊन जाणार आहे, म्हणजे तुमचा कॅप थ्रू नंबर लागलेला वगैरे काय. इथून तुम्हाला ॲडमिशन इयर विचारण्यात येणार. तर ॲडमिशन इयरमध्येच संपूर्ण इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा, एखादा विद्यार्थी सेकंड इयरला असेल तर ॲडमिशन इयर त्याचं 2024 येणार. एखादा विद्यार्थी थर्ड इयरला असेल तर त्यांनी ॲडमिशन कधी घेतली असेल, 2023ला ॲडमिशन घेतलेली असेल. एखादा विद्यार्थी 4th इयरला असेल तर त्यांनी ॲडमिशन 2022ला घेतलेली असेल. ॲडमिशन इयर अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे या फॉर्ममध्ये, आणि म्हणजे या चौथ्या ऑप्शनला. त्यामुळे ॲडमिशन इयर व्यवस्थित का मी बघून द्या. आता इथं तुम्हाला जस्ट समजून सांगितलं, या प्रकारे तुम्ही तुमचं ॲडमिशन इयर क्लिक करा. आपण फॉर्म भरतोय सेकंड इयरचा विद्यार्थी, ॲडमिशन इयर काय येणार आहे 2024, कारण आता चालू आहे 2025, ते म्हणजे सेकंड इयर. बघू शकता, अशा प्रकारे संपूर्ण माहिती जशी आता सांगितली त्या प्रकारे इन्सर्ट केलेली आहे. ॲडमिशन इयर 2024 केला आहे, कारण की या विद्यार्थ्याने जो कोर्स आहे, इंजिनिअरिंगला हा विद्यार्थी असू शकतो किंवा जोही असेल तुमचा फार्मसी वगैरे, तर कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतली 2024ला, कारण हा विद्यार्थी सेकंड इयरला आहे. यामध्ये फर्स्ट इयर आहे, कंप्लीट दाखवायचं आहे, सेम टू सेम. एखादा विद्यार्थी थर्ड इयरला असेल तर फर्स्ट इयर कंप्लीट दाखवा, त्यानंतर परत इथे ॲडमिशन इयर सिलेक्ट करा, इथे कंप्लीट दाखवा सेकंड इयर. अशा प्रकारे बघा, ॲडमिशन स्टार्ट करत झाली आहे 2024. पर्सेंटेज पास असू शकतो किंवा ATKT असू शकतो. इथे मार्कशीट अपलोड करा, इथे रेग्युलर आणि इथे प्रोफेशनल कोर्स ऑटोमॅटिक येऊन जाणार. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. कुठेही अडचण असली तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार. परंतु ॲडमिशन इयर जर व्यवस्थित सिलेक्ट केलं तर तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पास दाखवू शकता, आणि त्यानंतर 4th इयरला शिकत आहे म्हणून परस्युइंग दाखवू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा, त्यानंतर सेव्ह करा. बघू शकता, ॲडमिशन इयर तेच राहणार आहे, सेकंड इयर आहे, परस्युइंग आहे, कारण शिकत आहे. ॲडमिशन डेट विचारण्यात आलेली आहे, परस्युइंगमध्ये तुम्हाला ॲडमिशन डेट विचारण्यात येते. तर 1/7/25ला मी ॲडमिशन दाखवलेली आहे, म्हणजे यावर्षी त्यांची ॲडमिशन झालेली आहे 2025ला. अशा प्रकारे तुम्हाला परस्युइंगचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. परस्युइंगचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह करा. म्हणजे फर्स्ट इयर पास झालं आहे आणि सेकंड इयरला शिकत आहे. अशा प्रकारे फायनलचा विद्यार्थी काय करेल, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पास करेल आणि 4th इयरला परस्युइंग दाखवेल. अशा प्रकारे आपण आज सेकंड इयर दाखवला बघा, 24ला फर्स्ट इयर, सेकंड इयरला परस्युइंग दाखवलं बघा. फर्स्ट इयर कंप्लीट, सेकंड इयर परस्युइंग. डिलीट करायचं तर डिलीट करू शकता, परत ॲड करू शकता. अशा प्रकारे करंट एज्युकेशन व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर करायचं आहे तुम्हाला पास एज्युकेशन. पास एज्युकेशनमध्ये म्हणजे काय, डिग्रीवाला विद्यार्थी काय काय एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे, 10वी केलेली आहे, 12वी केलेली आहे. एखादा विद्यार्थी MBA MCAला असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल, तो विद्यार्थी 10वी कंप्लीट केलेली आहे, 12वी कंप्लीट केलेली आहे, डिग्री कंप्लीट केलेली आहे. तर यामध्ये जसे ऑप्शन विचारले आहे, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, तालुका, म्हणजे कुठून तुम्ही केलेली आहे. तर 10वी कुठून केलेली आहे तुम्ही, स्ट्रीम, कॉलेजचं नाव, शाळेचं नाव, कोर्स 10वी, बोर्ड होतं की युनिव्हर्सिटी होती, एज्युकेशन मोड रेग्युलर, ॲडमिशन कोणत्या वर्षी घेतली आणि पास कोणत्या वर्षी झालेला आहे. तर तुमचा जो कोर्स किती वर्षाचा आहे हे बघा. 10वी एकाच वर्षाची असते, 12वी सुद्धा 1 वर्षाचीच इन्सर्ट करायची आहे. डिग्री जर असेल तुमची तर 3 वर्षाची इलेक्ट करा, म्हणजे 2021 ते 2024 या प्रकारे. म्हणजे ॲडमिशन इयर 2021 आणि पासिंग इयर 2024 या प्रकारे तुम्हाला 3 वर्षाची डिग्री. अशा प्रकारे तुम्हाला रिझल्टमध्ये पास, इथे मार्कशीट अपलोड करून सेव्ह. 10वी सेव्ह करा अगोदर आणि 12वी ही ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी करतील आणि त्यानंतर PG असेल तर डिग्रीवाला विद्यार्थीसुद्धा यामध्ये डिग्रीचे मार्क्स ॲड करून त्यांचं संपूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये फिलअप करतील. अशा प्रकारे तुम्हाला 10वी 12वी आणि डिग्री ॲड करून घ्या. PGवाला विद्यार्थी डिग्री ॲड करेल. 10वी आणि 12वीवाला म्हणजे जे विद्यार्थी फार्मसीला असेल, इंजिनिअरिंगला असेल, तो विद्यार्थी काय करणार, फक्त 10वी आणि 12वी ॲड करेल, कारण की त्याचं शिक्षण फक्त 10वी आणि 12वीच झालेलं आहे पास्टमध्ये. त्यामुळे त्यानंतर तुम्हाला इथे 4 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. एकदा क्वेश्चन रीड करून घ्या आणि त्यानंतर येस नोमध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघू शकता
सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड. डॉक्युमेंट 250 KB आतमध्ये पाहिजे आहे आणि PDF स्वरूपामध्येच पाहिजे आहे. यामध्ये 10वीची मार्कशीट लागेल, 12वीची मार्कशीट, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, TC. तर तुमच्याकडे फोटो असेल तर त्याचेसुद्धा PDF बनवून तुम्ही अपलोड करू शकता. कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स हे कॉलेजला सबमिट केलेले आहेत त्यामुळे. आणि सबमिट करायला फॉर्म सबमिट करायला तुम्हाला ओरिजिनल लागत नाही, त्यामुळे तुम्ही झेरॉक्सवर सुद्धा फॉर्म सबमिट करू शकता. फक्त अपलोड करताना ओरिजिनल अपलोड करा. तुमच्याकडे स्कॅन कॉपी असेल किंवा तुम्ही जर फोटो वगैरे काढून ठेवलेले असेल तर त्याचे सुद्धा तुम्ही PDF तयार करू शकता. नसेल बनवता येत तर तुम्ही तुमच्या जवळच्या एखादा सायबर कॅफे असेल तिथून सुद्धा तुम्ही तुमचे PDF बनवू शकता. 250 KB आतमध्ये PDF असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर सुद्धा भरपूर सारे डॉक्युमेंट्स आहे यामध्ये भरपूर डॉक्युमेंट्स आहेत. बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा फी रिसिप्ट तुम्ही अपलोड करू शकता. गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट टाका. CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्टर हे कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून आणावं लागेल जर तुमच्याला लागू असेल तर. त्यानंतर इथून तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट बनवायचं आहे, परंतु ते बनवायचं आहे नोटरी. त्यानंतर एक डिक्लेरेशन आहे की तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही. त्यानंतर कॉलेजची प्रेझेंटी आणायची आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला ओनरकडून एक डॉक्युमेंट घ्यायचा, इलेक्ट्रिक बिल घेऊ शकता किंवा टॅक्स पावती घेऊ शकता. रेंटची रिसिप्टसुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे. रेंटची जी रिसिप्ट आहे हे सुद्धा तुम्ही बनवून घ्या आणि त्यामध्ये अपलोड करा. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण यामधले जेही डॉक्युमेंट्स आहेत, जे या डॉक्युमेंट्समध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे त्यामधील काही डॉक्युमेंट्स आपण व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत. त्याप्रकारे तुम्ही ते डॉक्युमेंट्स बनवू शकता. जसे की रेंट ॲग्रीमेंट आहे, त्यानंतर प्रेझेंटी आहे. जेही डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला ॲफिडेविट बनवायचं आहे. ते म्हणजे की तुम्ही स्थानिक रहिवासी नाही आहे, म्हणजे लोकल नाही आहे आणि भाड्याने राहत आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक ॲग्रीमेंटसुद्धा बनवून घ्यायचं आहे, म्हणजे ॲफिडेविट बनवून घ्यायचं आहे. बाकीचे तुम्ही साध्या पेपरवर बनवलं तरी चालते. फक्त ते नोटरी आहे, हे नोटरी तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर बनवावं लागेल. एकदा तुम्ही तुमच्या ऑफिसकडून कन्फर्म करून घ्या आणि लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करा. यामध्ये जर कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू अँड सबमिटला जर क्लिक केले तर तुम्ही पहिल्या स्टेपपासून तर शेवटच्या स्टेपपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता. त्यामध्ये दिलेली संपूर्ण माहितीसुद्धा चेक करू शकता. माहिती चेक करा. फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे, त्यामुळे तुम्हाला एकदा संपूर्ण फॉर्म चेक करणं अतिशय गरजेचं आहे. अपलोड केलेले डॉक्युमेंटसुद्धा चेक करा की कास्ट सर्टिफिकेटमध्ये कास्ट सर्टिफिकेटच अपलोड केलेली आहे किंवा नाही. कारण भरपूर सारे विद्यार्थी डॉक्युमेंटचे नाव देत नाही, त्यामुळे कन्फ्यूज होऊन जाते की एक डॉक्युमेंट परत अपलोड करतात आणि नंतर म्हणतात की आमच्याकडून चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झाले, आता फॉर्म एडिट कसा करू. फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे, त्यामुळे फॉर्म सबमिट करायच्या अगोदर एकदा व्यवस्थितरित्या चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा. आणि सबमिट केल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढा आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जेही तुमचं OBC डिपार्टमेंट आहे तिथे तुमचा फॉर्म सबमिट करा आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आपल्यापर्यंत जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.